रेल्वेची गर्दी आणि रेल्वेचा प्रवास हा काही नवीन नाही, पण या लाखो प्रवाशांच्या गर्दीतून यार्डमध्ये गेलेली गाडी, त्यात कचरा आहे का माणूस आहे, कोण आहे त्यामध्ये, हे बघण्यासाठी रेल्वेची यंत्रणा असते, कामगार असतात, सिक्युरिटी गार्ड असतात, रेल्वे पोलीस आहेत. पण 15 तास एक पत्रकार रेल्वेच्या त्या मोकळ्या गाड्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होता. पोलीस यंत्रणा, साफसफाई यंत्रणा काय करत होती याबद्दल सविस्तर सांगत आहेत रवी भिलाने. आपले पत्रकार दोस्त संजय शिंदे हे 15 तारखेला संध्याकाळी 4 वाजता सायन स्टेशनवरून घरी जाण्यासाठी निघाले. त्यानंतर काय झालं माहीत नाही, घरचे आणि सगळे त्याला फोन ट्राय करतायत, बेल वाजते पण उचलत नव्हते. आणि अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला सकाळी 7 वाजता रेल्वे पोलिसांचा फोन आला की संजय शिंदे हे कल्याणला आहेत. मुद्दा असा आहे की या 15 तासात ते कुठे होते, काय होते, याचा सगळे लोक शोध घेत असताना पोलिसांना, खास करून रेल्वे पोलिसांना कसं कळलं नाही. ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता जी टिटवाळा गाडी लागली, म्हणजे हा माणूस सायन स्टेशनवरून गायब झाला होता, तो दुसऱ्या दिवशी टिटवाळा गाडी जेव्हा स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर लागली, ती यार्डमधून आलेली गाडी होती, त्या गाडीमध्ये आढळून आला. तिथल्या लोकांनी थोडासा आरडाओरडा केल्यानंतर कल्याणला रेल्वे पोलिसांनी त्यांना प्लॅटफॉर्मवर उतरवून घेतलं. या दरम्यान या माणसाचा BP अतिशय कमी म्हणजे 50 पर्यंत आला आणि शुगर 350च्या वर पोहोचली. त्याच्या जीवाला प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला होता. मुद्दा असा आहे की या माणसाचं 15 तास रेल्वेमध्ये असणं, रेल्वेला प्रशासनाला कसं काही कळलं नाही. रेल्वे काय करत होती, गाडी प्लॅटफॉर्मवरून यार्डमध्ये जात असताना तिची चेकिंग होते असा आमचा समज आहे. तो बहुतेक खोटा असावा, कारण तसं काही झालेलं नाही. आणि हा माणूस एकदम मृत्यूच्या काठावर जाऊन तिथे थांबला होता. बरं, त्याला उतरवताना पोलिसांनी एखाद्या बेवड्याला आपण ज्या पद्धतीने ट्रीट करतो तसं काठीने ढोसून, लाठ्या मारून अशा पद्धतीने त्याला उतरवलं. खरं तर हा माणूस कुठलंही व्यसन करत नाही फार, किंवा त्यावेळी तो नव्हताच पिलेला, आणि केवळ चक्कर आली म्हणून तो कुठल्या तरी गाडीत बसला असावा, घुसला असावा. या सगळ्या प्रकरणाची योग्य ती चौकशी झाली पाहिजे, म्हणून आज आम्ही लोकांच्या दो संघटनेच्या वतीने रेल्वेच्या GMना निवेदन दिलेलं आहे. आणि यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून रेल्वे काय खबरदारी घेणार असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. मला वाटतं रेल्वे प्रशासन, पोलिसांना आम्ही प्रश्न विचारतच आहोत, परंतु मुंबईकर लाखो प्रवाशांनी स्वतःलाही प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या आजूबाजूला एखादा माणूस कदाचित बेशुद्ध अवस्थेत, कदाचित झोपलेल्या अवस्थेत एवढ्या गाड्यांमधून तो नुसताच फिरत राहतोय, लोकांनी का उठवलं नाही, का आवाज दिला नाही, मुंबईकरांची माणुसकी संपली की असा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. आणि म्हणून मी तुमच्याशी या विषयावर बोलतोय. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? आपण ज्येष्ठ पत्रकारांविषयी बोलतोय. आता जे रेल्वेमध्ये बसल्यानंतर आपल्याला एक आहे ना सुरक्षित वाटतं की आपण एक तिकीट काढलंय, आपण आपला रेल्वेचा प्रवास सुखकर होईल आणि आपण आपल्या घरी पोहोचू, हे आपल्याला मुंबईकरांना वाटत असतं. पण जर 15-15 तास एखादा प्रवासी एका जाग्यावर आहे आणि त्याला कुणी उठवत नाही, मुंबईकरांचं पण मला आश्चर्य वाटतं. जनरली मुंबईकरांच्या बद्दल असं ऐकू येत नसतं. कोणतीही काही घटना घडली तर मुंबईकर नेहमी धावून जातात किंवा अलर्ट असतात त्या बाबतीत. पण इथे 15 तास उलटून देखील त्यांना कोणी उठवलं नाही. त्याच्या रेल्वेच्या किती फेऱ्या झाल्यात आम्हाला माहिती नाही, किती अनेक लाखो प्रवाशांनी त्यांच्यावर प्रवास केला असेल आणि त्या व्यक्तीला एका जागेवर 15 तास तो हलत नाहीये व्यक्ती, पण लोक लक्ष देत नाही. आणि मुख्य म्हणजे रेल्वे प्रशासनाने याची दखल पण घेतलेली नाहीये. म्हणजे रेल्वेचे जे तपास, म्हणजे यार्डमध्ये गेली गाडी, आपण गृहीत धरू की यार्डमध्ये समजा गेली असेल, तर यार्डमध्ये गेल्यावर शेवटच्या डब्यामध्ये कोण आहे का रेल्वे हे तपासलं जातं. मग हे अधिकारी कोण आहेत किंवा त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. आणि त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत, तर पोलिसांनी मारलं का त्यांना? तर आमचं म्हणणं आहे की पोलिसांनी मारू शकतात, पोलीस पण, तर त्याची देखील त्या अधिकाऱ्यांनी पण चौकशी केली पाहिजे की पोलिसांवर पण कारवाई झाली पाहिजे. आम्हाला असं वाटतं की 15 तास हे झाले त्यांच्या आरोग्याशी पण खेळलेलं आहे. तर ही सगळं मला असं वाटतं की आमची मागणी आहे की या सगळ्या रेल्वे प्रशासनाने, आज दादा म्हणाल तसं आम्ही महाव्यवस्थापकांना सगळ्या संघटनांमार्फत आज भेट दिली, तर त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की आम्ही योग्य ती कारवाई त्वरित करू. जर रेल्वेने योग्य ती कारवाई नाही केली तर आम्ही सगळे पत्रकार, सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी मिळून पुन्हा एकदा रेल्वेला आंदोलनाचा आम्ही इशारा देतोय की त्वरित आम्हाला कळलं पाहिजे की संजय शिंदेच्या बाबतीत काय झालं. माझे घ्या तुम्ही. रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट होतात. कसाबने ज्यावेळेस इथं गोळीबार केला त्याच्या टीमनी, त्या देशानंतर काही दिवस रेल्वे बंद होती. पण
मुंबईकर प्रवासी हा पोटासाठी धावत असतो. रेल्वे असू द्या, बस असू द्या, मुंबईतली गर्दी, मुंबईतली माणुसकी हरत चाललेली आहे का? एक पत्रकार रेल्वेमध्ये 12-15 तास राहिला होता. आज लोकांचे दोस्त रवी भलाने, ज्योती बडेकर यांनी जे रेल्वेला पत्र दिलं आहे त्या पत्राची दखल जर नाही घेतली तर भविष्यात त्यांचं आंदोलन तीव्र होईल. रमेश अवताडे, आझाद मैदान.